झाला आता. नमस्कार, मी श्रीमती सुरेखा राजेश काळवणे, शालेय समिती व्यवस्थापन समिती सदस्य. तर 20 वर्षापासून या पाणीचा प्रश्न आहे तसा तडजोडीला पडून आहे. बऱ्याच वेळेस आम्ही आमदार साहेबांना तसंच ग्रामपंचायतींना पण अर्ज दाखल केलेले आहे, पण त्यांनी कुठलाही या प्रश्नाचा निकाल लावलेला नाही आहे. त्याचप्रमाणे ह्या मुलांना इतका त्रास होतो आणि शाळेमध्ये म्हणजे पिण्याच्या पाण्याची वगैरे कुठलीही व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळे त्यांना बॉटल सोबत घेऊन जावं लागते. दप्तरांचं ओझं आहे, त्याप्रमाणे त्यांना पिण्याच्या पाण्याचं सुद्धा भरपूर म्हणजे ओझं त्यांना खूप म्हणजे ओझं खूप छोट्या मुलांना सुद्धा जे आहे ओझं न्यायला खूप त्रास होत आहे आणि सगळ्यांना तिथं येणे जाण्याची दीर्घ होत आली आहे. तर त्यांना सगळ्यांना तिथं त्रास होत आहे या रस्त्यांचा. तर त्याच्यामुळं लवकरात लवकर या म्हणजे रस्त्याचं जे आहे तर ते मी सर्वांना विनंती करते की लवकर हे म्हणजे मार्ग लावा याचा आणि लवकर या प्रशासनाने जो रस्त्याचा मार्ग आहे तर तो लवकर त्यामध्ये घेऊन त्याची लवकर हे करावं अशी मी सर्वांना विनंती करते. आणि जो रस्ता आहे तर तो 20 वर्षापासून जसा आहे तसाच अनेक वेळा इथं निवडणुका होतात, अनेक वेळा निवडून येतात, पण ह्या प्रश्न जो आहे तो प्रश्न तसाच आजकालीला पडून आहे. त्यामुळे या प्रश्नाचं लवकर विल्हेवाट लावावी आणि आम्हाला प्रवास म्हणजे लवकरात लवकर या रस्त्याची जी आमची मागणी आहे तर ती पूर्ण करावी आणि विद्यार्थ्यांना जाण्यासाठी म्हणजे सोयीस्कर असा रस्ता जो आहे तर तो पूर्णपणे आम्हाला देण्यात यावा. धन्यवाद.